घरी आपली बायको, आपले पोरग, आपली बहीण, आपले नातेवाईक डोळे भरवून आपली वाट पाहतात याची जाणीव ठेवून गाडी चालवा. कदाचित आपले वडील रात्री 10 वाजता उठतील, माझा बाळू रोज घरी येतोय 10 वाजता, आज 12 वाजले का बरं नाही आला, 12 वाजले का बरं नाही आला. आपली आई उठेल, अजून माझा बाळू घरी नाही आला. आपली बायको उठेल, अजून माझा नवरा घरी नाही आला. आपलं बाळ उठेल, अजून दादा पप्पा घरी नाही आले. ऐका नाही, आपली बहीण उठेल, दादाची गाडी अजून दिसत नाही. पण माफ करा सगळे गाडीवाले माफ करा. तुमच्या वडिलांना काय माहिती माझ्या पोराचं पोस्टमॉर्टम चालू आहे शापूरला. तुमच्या आईला काय माहिती ज्याला मी 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवला होता तर त्याची चिरफाड चालली हॉस्पिटलला. तुमच्या बायकोला काय माहिती गाडी चालवणारी माणसं रात्री माझं कुंकू अपघातामध्ये गेलं. दिनेशराव मला मगाशी सांगत होते परवा असा डेंजर अपघात झाला, आमचा चांगला वारकरी चहा पिऊन बाहेर निघाला आणि त्याच्या अंगावर टँकर गेला. सांगा कसं करायचं, कसं त्यांनी आयुष्य कसं काढायचं त्या घरातल्या लोकांनी. ऐका, तुमच्या बाळाला काय माहिती माझा पप्पा आता मला कधी कॅडबरी आणणार नाही, खाऊ आणणार नाही, मला कुशीत घेऊन झोपणार नाही. तुमच्या बहिणीला काय माहिती साडी चोळी संपली. तुमच्या भावाला काय माहिती भाऊ म्हणे का पाठिंबा गेला आता कुणी नाही. हे भाऊ म्हणे का पाठिंबा गेला आता कुणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. भाऊ म्हणे का पाठिंबा गेला आता कोणी नाही. गाड्या चालवताना सावकाश चालवी चला, तरी कोणीतरी आपली वाट पाहतं याची जाणीव ठेवी चला. हा 11:30 पर्यंत बोलायचं.